नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विविध मित्रांनो सरळ सेवेच्या जाहिराती, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या जाहिराती, सध्याच्या जाहिराती प्रसिद्ध झालेली आहेत. तिची एकत्रित माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. फक्त मित्रांनो तुम्हाला कुठली जाहिरात आलेली आहे, त्याचे ॲप्लिकेशन डेट वगैरे ती माहिती देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सध्या ह्या जाहिराती ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांचे ॲप्लिकेशन मित्रांनो सुरू आहेत. तर बघा, पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे 34 पासवरती, जी की मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो 6 उमेदवारांची निवड आणि एका उमेदवाराची वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे सफाई कामगार या पदासाठी. तर ही जाहिरात ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लाय लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या पदासाठी 16,600 ते 52,400 इतका पेमेंट आहे. 34 पासवरनं तुम्ही इथं ॲप्लिकेशन करू शकतात. पहिली जाहिरात झाली. दुसरी जाहिरात मित्रांनो आलेली आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. शिपाईपासून ते विविध पदं जी आहेत, ग्रॅज्युएशनावरती असेल, 12वीवरती असेल, सर्व पदं भरली जात आहेत. 12 एप्रिल 2024पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन या पदांसाठी करायचे. यासाठी खुल्या प्रयोगाला 1,000 रुपये फीज आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पहा विविध पदं आहेत मित्रांनो, जी की परमनंट पदं असणार आहेत. जरी मित्रांनो या ठिकाणी ट्रस्ट भरती असली ट्रस्टची, तरी पण मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंडर ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत. तुम्हाला पे स्केल जो पूर्णपणे असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राप्रमाणे असणार आहे. टोटल 47 जागा आहेत. सिपाई, संगणक सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, वायरमॅन, मिस्त्री, प्लंबर, स्वच्छता निरीक्षक असेल, सुरक्षा निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, त्यानंतर मास मीडिया प्रमुख, लेखपाल, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर, सहाय्यक व्यवस्थापक, धार्मिक, ही सर्व पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. त्यानंतर मित्रांनो तिसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे महावितरण मार्फत. याच्यामध्ये तुम्ही BComवरती अप्लाय करू शकता. 468 जागा भरल्या जात आहेत. लोअर डिव्हिजन क्लर्क ही पोस्ट तुमची असणार आहे. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर चौथी जाहिरात मित्रांनो पुन्हा एकदा महावितरणमार्फत प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये 5,347 जागा आहेत विद्युत सहाय्यक या पदासाठी, ज्याच्यामध्ये तुमचं ITI इलेक्ट्रिशियन, तारतंत्री, वीजतंत्री यामधून झालं आहे. 10वी पास नंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो 5वी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरतीची, ज्यामध्ये टोटल 17,000पेक्षा जास्त जागा भरल्या जात आहेत. ज्यामध्ये 10वी 12वीवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. ज्यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर, त्यानंतर SRPF पोलीस आणि मित्रांनो कारागृह पोलीस, बँड्समॅन पोलीस यासाठी जागा आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा आहेत. याची लास्ट डेट या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. ती वाढवून मित्रांनो 15 एप्रिल 2024 करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 6वी जाहिरात जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. आतापर्यंत 5 जाहिराती ज्या आहेत या ठिकाणी सरळ सेवेच्या प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. 6वी जाहिरात सेंट्रल गव्हर्नमेंटची आलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला 30 एप्रिल 2024पर्यंत अप्लाय करायचे. नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत मित्रांनो नॉन टीचिंगच्या पोस्ट भरल्या जात आहेत. महाराष्ट्र पुणे या ठिकाणी याचं मित्रांनो केंद्र आहे. पुणे या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असू शकतो. 1477पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये भरल्या जात आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये पाहू शकता स्टाफ नर्स असेल, त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, ज्युनियर ट्रेड्समॅन, लीगल असिस्टंट, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग सुपरवायझर, त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर आणि मल्टीटास्किंग स्टाफ, जी की 10वी पासवरती पोस्ट आहे. 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशनवरती सर्व जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर मित्रांनो ही 6वी जाहिरात होती. त्यानंतर 7 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फतची, ज्याच्यामध्ये तुम्हाला 18 एप्रिल 2024पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. ज्युनियर इंजिनियर या पदासाठी, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी ही जाहिरात आलेली आहे. 900+ वॅकेन्सी इथं भरल्या जात आहेत. त्यानंतर मित्रांनो 8 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे DSSB मार्फत, ज्या ठिकाणी तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे. तुम्ही महिला कॅन्डिडेट, SC ST PWD कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपये फीज आहे. बाकी कॅन्डिडेटसाठी फक्त 100 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. DSSB मार्फत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ANM असेल, फार्मासिस्ट असेल यांच्या जागा भरल्या जात आहेत. ANMसाठी इथं वॅकेन्सी आहेत 144+8 वॅकेन्सी या ठिकाणी आहेत. याचीही ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 19 एप्रिल 2024पर्यंत अप्लाय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 9 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे DSSB मार्फतच, ज्याच्यामध्ये तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे, फक्त 100 रुपये फीज आहे. महिला, SC ST PWD यांच्यासाठी कुठलीही फीज नाही. 18 एप्रिलपर्यंत इथंही ॲप्लिकेशन करायचे आहेत. ज्या ठिकाणी पाहू शकता दिल्लीचं डिस्ट्रिक्ट कोड जे आहे त्या ठिकाणी 10वी पासवरती ही पदं भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये ड्रायव्हर, चौकीदार, सफाई कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर आणि बुक बाइंडरची पोस्ट आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो 10 नंबरची जाहिरात आहे, ही देखील DSSB मार्फत प्रसिद्ध झालेली आहे, जिथेही तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे.
याच्यामध्येही 10वी पासवरती जागा आहेत. 18 एप्रिलपर्यंत अप्लाय करायचे आहे. दिल्ली डिस्ट्रिक्ट्स कोर्ट्स आणि फॅमिली कोर्ट्समध्ये ह्या जागा भरल्या जात आहेत. या ठिकाणी पाहू शकता शिपाई पदाची जागा आहे, डाक बिहूनची जागा आहे, प्रोसेस सर्व्हरची जागा आहे, जे की 10वी पासवरती इथं ही पदं देखील भरली जात आहेत. तर ह्या टोटल 10 जाहिराती ज्या आहेत सध्या प्रसिद्ध आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 5 जाहिराती आणि सरळ सेवेच्या 5 जाहिराती अशा मिळून 10 जाहिरातींची या ठिकाणी भरती सध्या सुरू आहे. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील ऑलरेडी सर्व माहिती शेअर केलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.